कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीनं रौद्ररूप धारण केलं। पाणी पातळी 33.10 फुटांवर, 53 बंधारे पाण्याखाली। प्रयाग चिखली संगमाची ही ड्रोन दृश्य। संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराच्या भक्त निवासामध्ये अडकलेल्या भाविकांसह 20 पोलिसांची सुरक्षित सुटका। आळंदी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण। सायन कोळीवाडा येथील पंजाबी कॉलनीमध्ये काही घरांमध्ये शिरलं पाणी। नालेसफाई न झाल्याचा स्थानिकांचा आरोप। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर ओसरला। जाणवली गडनदी, भंगसाळ नदी, सुख नदी, तेरेखोल नदी या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट। इंद्रायणी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। 550 पेक्षा अधिक वारकऱ्यांना करण्यात आलं रेस्क्यू। पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त मारुती जगताप यांची माहिती। कोल्हापूरमध्ये स्थानिक नगरसेवकांच्या कार्यालयाच्या समोरच उघड्या मॅनहोलमध्ये गेली चारचाकी। सुदैवानं दुर्घटना टळली, मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मोठ्या प्रयत्नानंतर गाडी काढण्यात आली बाहेर। कल्याण डोंबिवलीला मुसळधार पावसाचा फटका। कल्याण न्यायालयाच्या भोवती साचला पाण्याचा तळ। न्यायालयामध्ये येणाऱ्या वकील, पोलीस, नागरिक आणि आरोपींना त्रास। केळवे धरण परिसरात युद्धपातळीवर मजबूतीकरण। 4 गावं अतिसंवेदनशील। 130 कुटुंबियांच्या स्थलांतराचं काम सुरू। एनडीआरएफ तैनात। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर जोरदार पावसामुळे पडलं भलं मोठं भगदाड। नाशिकच्या मालेगाव जवळची घटना। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून दुर्लक्ष। पुण्यामध्ये घोरपडी गावामध्ये पिंपळाचं भलं मोठं झाड उन्मळून घरावर पडलं। घरात जे अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यात यश। सुदैवानं जीवितहानी नाही। वळगावच्या खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर। धावत्या ट्रॅक्टरवर कोसळलं झाड, चालक यामध्ये थोडक्यात बचावला। परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम। अहिल्यानगरमध्ये विद्युत खांबाला स्पर्श झाल्यानं 4 वर्षीय मुरडीचा दुर्दैवी मृत्यू। शहरातील स्टेशन रोड परिसरातील धक्कादायक प्रकार। कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे विद्युत खांबामध्ये प्रवाह उतरल्याची प्राथमिक माहिती। तोडामार्ग महावितरण कार्यालयामध्ये ग्राहकांचा संताप। वारंवार वीज खंडित होत असल्यानं नागरिकांचा रोष। कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा। रत्नागिरीच्या राजापूरमधल्या कोदवली अर्जुना नदी दुथडी भरून। राजापूर नगर परिषद प्रशासन अलर्ट। नागरिकांना अत्यावश्यक सेवा, लाईफ जॅकेट, बोटी, जीवनरक्षक पथक तैनात। गोंदिया जिल्ह्यातील सर्व धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। सालेकसा तालुक्यामधल्या पुजारी टोला येथे सुद्धा पाणी साठा वाढला। पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी। कशेडी घाटातील ट्रॅफिक सुरळीमध्ये सुरू। दरड काढण्याचं काम सुरू असून पोलीस बंदोबस्तात एकेरी वाहतूक सुरू असल्याची माहिती। 13 तास महामार्ग होता बंद। पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक ठप्प। चाकण परिसरात 7 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। गेल्या 48 तासातील मुसळधार पावसानं पुणे नाशिक महामार्गाचा बोजवारा।